सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरच्या पोलीस अधिकाऱ्याकडून लैंगिक छळाचे आरोप सध्या राज्यामध्ये गाजत असताना नागपूरमध्ये सुद्धा एका पोलीस कर्मचाऱ्यावर तरुणीने लैंगिक छळ केल्याचा गंभीर आरोप केलाय। उमेश शेळके असा आरोप झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। उमेशच्या विरोधात 23 वर्षीय तरुणीने नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये उमेशने लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी 3 आठवड्यांपूर्वी तक्रार दिली होती। पोलीस कर्मचाऱ्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अजूनही आरोपी विरोधात ठोस कारवाई झाली नसल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे। दुसऱ्या बाजूला पोलीस आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला शोधण्यासाठी 3 आठवडे अपयशी ठरले असून तो फरार झालाय, एवढंच उत्तर पोलिसांकडून दिलं जात आहे। काय नेमकं तुमच्याबद्दल घडलंय? मला तो अनेक हॉटेलला न्यायचं, ओयो पेस हॉटेलला इथे घेऊन आला होता। मग मी कपिलनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, तरी पण माझी कंप्लेंट घेतली आहे, पण 20 दिवस झाले आणखीपर्यंत त्याला अटक नाही केली आहे। उमेश तुळशीदास शेळके हा याचं नाव आहे। तो एक पोलीस कर्मचारी आहे। त्यांनी माझं अनेक वेळा शारीरिक शोषण केलेलं आहे। माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातला माझ्या आई बाबाच्या समोर। आता तो पलटत आहे की मी माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही घातलंय त्यांनी। म्हणजे लग्नाचे आश्वासन दिले होते की लग्न केलं होतं? लग्न माझ्या बरोबर अर्ध केलं आहे त्यांनी। माझ्या घरच्यांसमोर त्यांनी मंगळसूत्र पण घातलं होतं, पण आता तो नकारत आहे आणि हे पोलीसवाला पण त्यांना वाचवत आहे। मी सीपी ऑफिसला पण खूप वेळा कंप्लेंट केली आहे, त्याची अर्ज दिलाय सरांना, तरी पण सीपी सरांनी आणखीपर्यंत त्याला 1 महिना झाला ड्युटीवरून पण तो फरार आहे, तरी पण त्याला सस्पेंड ना केलाय ना अटक केली आणखीपर्यंत। कपिलनगर पोलीस स्टेशनला पण मी खूप वेळा मला बोलवतात, माझं कोर्टात बयान केलं आहे, घेतलेलं आहे, माझ्या सगळ्यांच्या घरच्यांचं पण बयान घेत आहे, पण आणखीपर्यंत त्याला अटक नाही केली आहे। तुम्ही तक्रार देण्यासाठीचे प्रयत्न केव्हा सुरू केले होते? म्हणजे तक्रार पहिल्याच दिवशी तुमची घेतली की त्याच्याच तक्रार दाखल करण्यासाठी पण अनेक वेळेला यावं लागलं? मी तक्रार देत आहे 5व्या महिन्यापासून देत आहे। मे महिन्यापासून? हां, मे महिन्यापासून देत आहे मी तक्रार। गिट्टीखदान पोलीस स्टेशन इथे तक्रार देत होती, पण माझी अनेक वेळा तक्रार घेतली नाही। एक वेळा मी रात्री 1 तारखेला रात्री 1:30 वाजता पोलीस स्टेशनला गेली मे महिन्यात, पण माझी तक्रार घेतली गेली नाही। सीपी ऑफिसला पण मी खूप वेळा अर्ज दिले, 4-5 अर्ज आहे माझा सीपी ऑफिसला, पण आणखीपर्यंत त्या अर्जावर पण काही तक्रार केली नाही आणि त्याला काही बोललेलं नाही। मला वारंवार धमकी देत होता, अगर तू नाही आली मला भेटायला तर मी तुझी फोटो अपलोड करणार सोशल मीडियावर। त्याच्याकडे काही फोटो होते? हा, माझी फोटो होती त्याच्यासोबतची, तो बोलत होता मी अपलोड करणार इंस्टाग्रामवर। कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केव्हा तुमची दाखल झालेली नाही? त्याला किती दिवस उलटले, कारवाई झालेली नाही? 6 तारखेला मी इथे कंप्लेंट केली होती, 4 तारखेला मी इथे कंप्लेंट केली, रात्री माझी कंप्लेंट घेतली इथे 9:30च्या दरम्यान कंप्लेंट घेतली। मग त्याच्यानंतर ओयो पेस हॉटेल इथे त्यांनी हे केलं, ते काय तिथे सर्च केलं की तिथे नेलं होतं की नाही। मग मला रात्री 1 वाजता घरी नेऊन सोडलं, त्या माझ्या भावांनी घरी आणलं मला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मेडिकलला पाठवलं। मग मेडिकलवरून आल्यानंतर मी PI सरांसंग बोलली, तर PI सर बोलले मला मी उद्यापर्यंत त्याला अटक करतो म्हणे, पण त्याच्यानंतर त्याला अटक आतापर्यंत केलेलं नाही। 20 दिवस झाले।